कमीत कमीत 25 गट असो किंवा 30 गट असो, तर प्रत्येक शर्यतीमध्ये 10, 15, 8 गटांमध्ये ते शर्यत हाकलून पुन्हा फायनल मध्ये ते प्रथम क्रमांक किंवा द्वितीय क्रमांकाला ती गाडी हाकलणं, हे मला तर वाटते ह्या आपल्या रायगड जिल्ह्यामध्ये कोणताच ड्रायव्हर असा नसेल की एवढ्या गाड्या आपण पुन्हा फायनलची गाडी त्याच जोमाने म्हणजे तोच एक स्टॅमिना मी म्हणेल. जॉकी असणं म्हणजे काय आपलं, आपण बोलतो की तेवढं साधं काम नाहीये. एक चांगलं स्टॅमिना असणं पण त्याला गरजेचं आहे. त्याची पण एक प्रॅक्टिस असते रोजची, आणि त्यानुसार त्यांनी आज खूपच सुंदर अशी गाडी आणली. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे माझ्या एका नवीन मुलाखतीच्या व्हिडिओमध्ये. आज बेली माती बंदर येथे भव्य दिव्य बैलगाडी शर्यत आयोजित केली होती. ती म्हणजे अर्थातच विनायकदादांनी बैलगाडी शर्यत आयोजित केली होती, आणि विनायकदादाचीच गाडी फायनलमध्ये पण होती, आणि फायनलमध्ये गाडी 2 नंबरची मानकरी झाली. तर खरंच खूप सुंदर असा निकाल लागला तुझ्या गाडीचा दादा. तर एवढी मोठी जंगी शर्यत, 1 नंबरला जो फायनल मध्ये बाईक बक्षीस होता, त्यानंतर बाकी पण जेवढी बक्षिसं होती, मोठी मोठी बक्षिसं तुम्ही ठेवलेली होती. तर एवढी मोठी शर्यत ठेवण्याचा मागचा मी म्हणेल की उद्देश काय होता आजच्या शर्यतीचा? मी खरं तर सांगेन सर्व ग्रामस्थांना आणि या सर्व बैलगाडी प्रेमींना की आपण बघतो की समुद्र ठिकाणी मोठमोठ्या शर्यती होत असतात, परंतु माती बंदराला मोठी बक्षिसं ठेवली जात नाहीये. आणि गेल्या वर्षीपासून माझं एक स्वप्न होतं की माती बंदराला मला फायनल मध्ये गाडी आणि मोठी बक्षिसं ठेवायची होती, आणि ती मी आज ठेवलेली आहेत. आणि मला ते सगळं, हा जो कार्यक्रम झाला आणि हा कार्यक्रम चांगल्या प्रकारे पार पडला, या सर्व ग्रामस्थ, सर्व बैलगाडी कमिटी, अलिबाग तालुक्याची यांनी सर्वांनी सहकार्य केले. माझ्या सर्व मित्रपरिवारांनी मला सहकार्य केलं. त्याच्यामुळे आज हा कार्यक्रम पूर्णपणे यशस्वीरित्या एकदम पार पडला, आणि खरंच खूप सुंदर अशी शर्यत मी म्हणेल की पार पडलेली होती. आणि आता गाडीबद्दल मी विचारेल की गाडी अंतरामध्ये धावत होती सुरुवातीपासूनच, आणि अंतरामध्ये धावता धावता तरी पण म्हणजे एक आपण लक म्हणू त्याला, पावलाचं थोडंसं हे फरक झाला, आणि गाडी 2 नंबरची मानकरी झाली. पण हे संपूर्ण जे नियोजन मी म्हणेल, किंवा कालपासून कशी तयारी केलेली होती, काय डोक्यामध्ये होतं, ते थोडक्यात तू कसं सांगशील? माझ्या गाडीचं जे आज गाडी माझी शर्यतीला फायनल गटामध्ये पलत आहे शर्यतीला, याचं सर्व श्रेय जे माझे मित्र आहेत, प्रशांत पाटील पंप्या आणि माझे रायडर प्रणित ठाकूर, या सर्वांचं ह्याच्यामध्ये श्रेय आहे. आणि ह्यांची पूर्ण ह्याच्यामध्ये मेहनत असते की गाडी कशी फायनल मध्ये प्रथम क्रमांक येईल, याच्यासाठी सर्व 2 दिवसापासून त्यांचीच तयारी चालू होती. आणि बाकी सर्व मित्र आहेत, माझे सर्व नातेवाईक आहेत, त्यांचे सर्वांचे मला आशीर्वाद होते. त्याच्यामुळे आज मी माझी गाडी 2ऱ्या नंबरला येऊ शकली. आणि म्हणजे आजचं जे श्रेय आहे तू डायरेक्टली त्यांनाच तुम्ही देते आजचं श्रेय पूर्ण? त्यांच्याच मुले तर आज माझी गाडी फायनल गटामध्ये आली, आणि गटामध्ये 2 नंबरची मानकरी झाली. दोन्ही बैलांची नावं काय होती आपल्या? बब्या आणि छब्या. दोन्ही बैलांबद्दल तू काय सांगशील? बैलांनी एवढी साथ दिली आतापर्यंत मी म्हणेल, आणि एक सुरुवातच त्यांनी चांगली केली. माझ्याकडे दोन्ही बैल आल्यापासून प्रत्येक बंदरात मला त्यांनी गुलाल दिलाय. भले 3रा नंबर असेल, 2रा असेल किंवा पहिला असेल, पण मी ज्या बंदरात जातो त्या बंदरामध्ये मला बैल माझे गुलाल देत आहेत. आणि खूप सुंदर अशी लढत पण त्यांनी आजची दिलेली होती. आजचं गाडी कोणी हाकललेली होती? प्रणित ठाकूर. दादांबद्दल तुम्ही काय सांगाल? प्रणित ठाकूर बद्दल बोलायचं तर प्रणित ठाकूर हे हिंद केसरी ड्रायव्हर आहेत. म्हणजे कोणत्याही शर्यतीमध्ये पाहिलं तर कमीत कमीत 25 गट असो किंवा 30 गट असो, तर प्रत्येक शर्यतीमध्ये 10, 15, 8 गटांमध्ये ते शर्यत हाकलून पुन्हा फायनल मध्ये ते प्रथम क्रमांक किंवा द्वितीय क्रमांकाला ती गाडी हाकलणं, हे मला तर वाटते ह्या आपल्या रायगड जिल्ह्यामध्ये कोणताच ड्रायव्हर असा नसेल की एवढ्या गाड्या आपण पुन्हा फायनलची गाडी त्याच जोमाने म्हणजे तोच एक स्टॅमिना मी म्हणेल. जॉकी असणं म्हणजे काय आपलं, आपण बोलतो की तेवढं साधं काम नाहीये. एक चांगलं स्टॅमिना असणं पण त्याला गरजेचं आहे. त्याची पण एक प्रॅक्टिस असते रोजची, आणि त्यानुसार त्यांनी आज खूपच सुंदर अशी गाडी हाकललेली होती. आता येणाऱ्या दिवसामध्ये दादा एक मानाची शर्यत होणार आहे आपली गुढीपाडव्यानिमित्त, तर त्या शर्यतीमध्ये तुझ्या गाडीचं नियोजन तू कसं ठेवणार आहे? माझ्या गाडीचं नियोजन असेल, आणि मी 100% गुढीपाडव्याला फायनल मारण्याचा प्रयत्न कारण का माझे जे ड्रायव्हर आहेत, माझे मित्र प्रणित ठाकूर, पंप्या, ह्यांची नेहमीच त्याच्यामध्ये मेहनत असते. आणि ते मला त्यांच्यावरती विश्वास आहे की नक्की मला त्याच्यामध्ये यश येईल, आणि त्यांच्या प्रयत्नाने यश येईल. आणि माझे सर्व मित्र हे जे आहेत आणि बाकी सहकारी, त्यांचं सर्वांचे सहकार्य आहेत, त्याच्यामुळे 100% आपण फायनल मारणार.
आणि मी आशा करतो की नक्कीच आपली जी शर्यत होणार आहे मानाची शर्यत त्यामध्ये पण आपण गुलालाचे मानकरी नक्कीच. भले 1 नंबर 2 नंबर मी तसं नाही म्हणत, कोणताही गुलाल येऊ दे. आपल्या बैलगाडीच्या क्षेत्रामध्ये कसं आहे, जो पण बैलगाडा मालक असतो त्याचं एकच असतं की बाबा रे आम्हाला फक्त गुलाल येऊ द्या. तर 1 2 3चा असू द्या तर कोणताही असू द्या. माझी गाडी फायनल गटामध्ये ही दुसरी शर्यत पळत आहे. एक आता झालेली नागाव बंदराची, त्याच्यामध्ये दुसरा नंबर आलेला आहे आणि आज नवेदर बेलीमध्ये. पण या दोन्ही शर्यती होत असताना त्याच्यामध्ये काय चुका झाल्या त्या आम्ही लक्षात घेतलेल्या आहेत आणि आम्हाला पुढच्या शर्यतीला त्याच्यावर कसं सुधारणा करून कुठे आम्ही चुकतोय, आमच्या काय प्लॅनिंग चुकतायत त्याच्यावर आम्ही सर्व विचार प्लॅनिंग करून आम्ही नक्की गुढीपाडव्याची फायनल मारणार. फायनल तसं नियोजन तुम्ही करणार. खरंच खूप सुंदर असं तुम्ही सांगितलं की ज्या चुका असतात चुकांवर आम्ही काम करू आणि अंमलबजावणी त्याची देखील आम्ही तिथं करणार. तर मी शुभेच्छा देतो तुम्हाला. आणि आजची जी शर्यत तुम्ही नियोजन केलेलं होतं आजच्या शर्यतीचं पूर्ण श्रेय जे तुम्हालाच आहे. तर काय म्हणाल की येणाऱ्या दिवसामध्ये अशा शर्यती तुम्ही ठेवण्याचा प्रयत्न करा? पुढच्या वर्षी ह्याच्यापेक्षा मोठी शर्यत ठेवणार. मोठी शर्यत बेली बंदरामध्ये तुम्ही स्वतःहून मोठी शर्यत ठेवणार आहे असं तुम्ही शब्द देता. तर खरंच खूप सुंदर अशी शर्यत देखील तुम्ही ठेवलीत आणि खूप सुंदर असा निकाल देखील आपला लागलेला आहे. तर खूप सुंदर असा जो निकाल दादा तुमचा लागलेला आहे. मी आशा करतो की नक्कीच आपल्याला आजची शर्यतच आवडली असेल. खूप सुंदर असं जे दादांनी नियोजन केलेलं होतं आणि येणाऱ्या पुढच्या वर्षी दादा जसे आता म्हणाले की आम्ही एक मोठी शर्यत ठेवण्याचं जे नियोजन म्हणजे प्रयत्न करणार आहोत. तर मी शुभेच्छा देतो दादाच्या गाडीला पण आणि आशा करतो की नक्कीच येणाऱ्या दिवसामध्ये पण असंच खूप सुंदर असं दादा नियोजन करतील आणि खूप सुंदर अशी मुलाखत झाली. मुलाखत मी इथे संपवतो. बाय, विश यू वेल. बाय. चला दादा, थँक्यू.